एसटीची कामगारांची बँक आहे आणि या कामगारांच्या सगळ्या ठेवी या एसटीच्या बँकेत ठेवल्या जातात। मंत्री महोदय खाली बसा। 2022-23 पर्यंत या बँकेला 24 कोटी रुपयाचा नफा होता। खाली बसा मग कायम। परंतु त्यानंतर झालेल्या नवीन एसटीचं जे पॅनल आलं, या एसटीच्या पॅनलने जे निर्णय घेतले आणि यात सगळ्यात महत्वाचा एक वादग्रस्त निर्णय जो झाला तो सर्व कर्जांचं व्याजदर 11% 60% आणला आणि हे व्याजदर कमी केल्यामुळे एसटीचं उत्पन्न घटलं। एसटीचं उत्पन्न घटल्यामुळे सगळ्या ठेवीदारांनी 180 कोटी रुपयाच्या ठेवी काढून घेतल्या आणि साधारण एकंदर दिसतंय की 450 कोटीच्या ठेवी काढून घेण्याची शक्यता एकंदर दिसते। आता ठेवी घटल्यामुळे क्रेडिट डिपॉझिट रेशो वाढला। या सगळ्या अडचणी एकापाठोपाठ एक निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामध्ये या बँकेत जो मनमारी कारभार चाललाय, या बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ज्यांची अपॉइंटमेंट केली गेलेली आहे त्यांची अपॉइंटमेंट कुठल्याही निकषावरती कुठल्याही नियमामध्ये बसत नाही। त्या संदर्भामध्ये कमिशनरला कोऑपरेटिव्ह कमिशनरला लक्ष घालण्याचे आदेश हे रिझर्व्ह बँकेने दिलेले आहेत। याच्यामध्ये ट्रस्टी म्हणून जे आलेले आहेत हे सगळे ट्रस्टी म्हणून सदावर्ते यांचे मिळून सौरभ पाटील यांची जी बँकेच्या व्यवस्थापक संचालक पदी निवडून झाली आणि बाकी टेक्निकल बँकेचा क्रियाशील सदस्य असायला पाहिजे उपविधीनुसार, परंतु तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते व त्यांच्या पत्नी यांची नियुक्ती आहे। म्हणजे ही बँक दिवाळखोरीच्या दिशेने चालली आहे आणि जर ही दिवाळखोरीच्या दिशेने बँक चालली आहे, जे एसटी कर्मचाऱ्यांनी गेले वर्षानुवर्ष या बँकेमध्ये स्वतःच्या ठेवी ठेवल्या आहेत आणि आज एका माणसामुळे त्याच्या मनमानी कारभारामुळे जर ही बँक जर देशोधडीला लागणार असेल तर सरकार म्हणून आपण त्याच्यावरती हस्तक्षेप करून, माझा साधा प्रश्न आहे की या सगळ्याची चौकशी करून रिझर्व्ह बँकेने आपल्याला जे आदेश दिलेले आहेत या आदेशाचं पालन करून आपण चौकशी करून या बँकेवरचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याच्यावरती प्रशासक आपण नेमणार का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडला तर त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की या बँकेच्या संचालक मंडळानं ,9% आणि 14% जो व्याजदर होता त्याच्याऐवजी 7%, 7.5% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता त्याच्यामुळं भीतीमुळं आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही या भीतीमुळं जवळजवळ 180 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या, हे सुद्धा खरं आहे। हा निर्णय घेतल्यामुळं बँकेचा जो सीडी रेशो होता तो 76.45 होता, तो 95.12 इतका झालेला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार तो साधारणतः 7.5% असायला पाहिजे। आता या पहिल्या प्रश्नामध्ये जे आपलं विचारलेलं आहे की संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या संदर्भामध्ये काही पत्र आलंय का, तर संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या संदर्भात पत्र काही प्राप्त झालेलं नाही, परंतु या अनियमितताने याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्त आणि रिझर्व्ह बँक या दोघांच्याकडे देखील तक्रारी दाखल झालेल्या आहेत। जो डिपॉझिटचा रेट आहे त्याच्यापेक्षाही खाली रेटने जर कर्ज पुरवठा केला तर कसं काय चालेल? ही बँक एक चांगली बँक होती की स्टेट कॉर्पोरेशन कोऑपरेटिव्ह बँक ही 100% रिकव्हरी असलेली बँक होती। सभापतीमध्ये कोणतरी तिथे आलं आणि
त्या ठिकाणचा एमडी आहे तो 23 वर्षाचा आहे, फक्त 23 वर्षाचा एमडी, त्याला काय कळणार, काय अनुभव आहे. आणि सभापती चांगली, आणि आज एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती जी आहे सभापती महोदय ती एकदम वाईट आहे. पगार कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत, आणि अशा परिस्थितीमध्ये खास बाब म्हणून आपण स्वतः आपले अधिकारी सेक्रेटरी रिझर्व्ह बँकेकडे पाठवून त्याला याची जाणीव करून ही कामगारांची असलेली बँक ती वाचवण्याचं काम आपण करणार का? सभापती महोदया, या ठिकाणी केवळ या बँकेपुरचा विषय संबंधित नाही, सगळे कामगार जे एसटीचे आहेत त्यांच्या पगाराशी निगडीत त्यांची परतफेड करण्याशी संबंधित हा विषय आहे. आणि त्या ठिकाणी सभापती महोदय, जे त्या ठिकाणच्या नियुक्त्या झालेल्या आहेत एमडी वगैरे, त्यांच्या नियमबाह्य त्या ठिकाणी झालेले आहेत. आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत, तर मला वाटतं मंत्री महोदय आपण स्वतः लक्ष घाला, कारण बँकेचा सीडी रेशो त्या ठिकाणी वाढलेला आहे, जवळपास 65च्या आसपास असायला पाहिजे तो 85 वर गेलेला आहे. त्याच्यामुळे बँकेची अत्यंत दयनीय अवस्था आहे. तर मला वाटतं त्यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. सहकार मंत्र्यांनी केवळ, आणि माझी एक मागणी या निमित्ताने सहकार मंत्री महोदय, की आपण अधिकार सगळे दिलेत रिझर्व्ह बँकेला. रिझर्व्ह बँक तिकडे ना हेरिंग घेत ना तिकडे नोटीस पाठवत, एका वेळेला त्या ठिकाणी डायरेक्ट प्रशासकाची ऑर्डर त्या ठिकाणी नियुक्त करते. तर त्या संदर्भात पण शासन स्तरावर विचार करा. तुम्हाला मॅनेजिंग कमिटीला डायरेक्टर नेमायचा अधिकार, एमडी नेमायचा जरी अधिकार असला तरी त्याचे निकष पूर्ण केलेले नाहीयेत ना. आणि हे रिझर्व्ह बँकेनेच दिलेलं आहे पत्र की निकष पूर्ण केलेले नाहीयेत. जर निकष पूर्ण केलेले नसतील तर त्याला बाजूला काढण्याचा अधिकार तर कमिशनरला आहेच. जर निकष पूर्ण, म्हणून माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे, ज्या डायरेक्टरने, तो मेवणा आहे त्या सदावर्तेंचा, आणि 23 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही बँकेचा केवळ मेवणा आहे म्हणून तुम्ही त्याला मॅनेजिंग डायरेक्टर बनवताय, आणि आपण असं जर म्हटलं की बँकेच्या हातात अधिकार आहेत म्हणून आपण काही करू शकत नाही. रिझर्व्ह बँक लिहिते पत्र की याच्यामध्ये लक्ष घाला, आणखीन त्याने जर निकष पूर्ण केले नसतील तर किमान एवढं तर करा की रिझर्व्ह बँकेने दिलेले जे निकष आहेत तर सरकार आयुक्ताला सांगून त्या एमडीला तर कमीत कमी बाजूला करा. पुन्हा सदावर्ते, त्यांची पत्नी, हे सगळे टेक्निकल बोर्डावरती आहेत. एक वकील, 2 वकील टेक्निकल बोर्डावरती, त्यांचा काय संबंध आहे? कुठले निकष पूर्ण केले त्यांनी? आणि म्हणून जर असे निकष न पूर्ण करता जर बँकेची मॅनेजिंग कमिटी जर मनमानी कारभार करत असेल तर सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करायला पाहिजे. संचालक आहे, त्याच्यापैकी 14 संचालक या सगळ्या विषयाच्या विरोधात आहेत. जर संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असेल तर त्या 18 पैकी 14 संचालकांनी या सगळ्या नियुक्तीला, नेमणुकीला, कारभाराला विरोध केलेला आहे. जर संचालक मंडळाने जर नेमलेलं असेल तर 14 संचालकांनी त्याला विरोध केलेला आहे. त्यामुळे तो निर्णय होऊ शकतो. तो करण्यासाठी आपण प्रयत्न करणार का? मला आता असं वाटतं की बराच वेळ तुम्ही सविस्तर उत्तर सांगितले. एकदा बोलायचं नाही कोणाचं तरी. सहकार आयुक्तांना आदेश दिल्यानंतर त्यांनी चौकशी केली. चौकशीचा रिपोर्ट शासनाकडे आला की शासन त्याच्यावर जी कारवाई आवश्यक आहे ती करेल. रिपोर्ट तर येऊ दे ना. असं आहे की रिपोर्ट लवकरात लवकर. सन्माननीय मंत्री महोदय, आपण अत्यंत अभ्यासू आहात, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. मला असं वाटतं की एक त्यांचं जे टाइम बाउंडचं म्हणणं आहे, निदान पुढच्या 2 महिन्यात ती चौकशी पूर्ण करायला असं आश्वासन द्या ना. कारण शेवटी असं आहे की परत अधिवेशन व्हायला अजून वेळ आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कालमर्यादा थोडी सांगू शकलात तर बरं होईल, अशी माझी विनंती आहे आपल्याला. नाही छोटं वगैरे नाही. सभापती महोदय, 2 महिन्यात या बाबतीत सर्व कारवाई पूर्ण केली जाईल.